नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण मटण सुक्का रेसिपी बघणार आहोत। त्याच्यासाठी आपण कांदा चिरून घेतला आहे आणि काही मसाले घेतले आहेत, मटण धुवून घेतला आहे। तर आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया। सगळ्यात आधी गॅस पेटवले आहे, कढई ठेवले आहे। कढईमध्ये 3 चमचे तेल घालणार आहोत आणि तेजपान घालायचं आहे। ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे। कांदा चिरून घेतलेला, एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, तोही घालायचा आहे आणि छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। नंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटोही छान लालसर होईपर्यंत परतायचा आहे। आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 3 चमचे आपण लाल तिखट घालणार आहोत आणि नंतर गरम मसाला घालणार आहोत। छान मसाले परतून घ्यायचे आहेत। नंतर आपण जे वाटण केलं आहे, खोबरा, कांदा आणि कोथिंबीर याचं वाटण केलं आहे ते आपण घालायचं आहे। तेही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। नंतर आपण पाव किलो मटण घेतलं आहे ते टाकायचं आहे आणि मटण छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। ताटावर आपण एक ताट ठेवलं आहे, त्याच्यावर आपण 1 ग्लास पाणी ठेवलं आहे आणि ताटावरचं पाणी गरम झालं की आपण ते त्याच्यामध्ये घालणार आहोत। पाण्यात छान मटण मिक्स करून घ्यायचा आणि आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। मीठ घातलं की परत आपण त्याच्यावर ताट ठेवणार आहोत आणि त्याच्यावर 1 ग्लास पाणी घालणार आहोत। हे आपण अर्ध्या तासासाठी शिजवण्यासाठी ठेवायचं आहे। अर्ध्या तासानंतर मटण ताट उघडून बघायचं आहे। परत ते पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि परत दुसरं 1 ग्लास पाणी ठेवायचं आहे। मटण शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे आपण 2 वेळा तरी पाणी टाकायचं आहे। मटण छान आपलं शिजलं गेलं आहे। आपण त्याच्यावर वरून कोथिंबीर घालायची आहे। तुम्ही बघू शकता मटण सुक्का रेडी आहे। आपलं मटण सुक्का। अशाच सगळ्या पद्धतीने ट्राय करून